नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। थंडी आता भरपूर वाढत चाललेली आहे आणि मुलांना आणि आपल्यालासुद्धा काहीतरी मस्त गरमागरम चटपटीत खावंसं वाटतं आहे, हो की नाही? कोण कोण बटाटे वडे बनवतं आहे, तर कोण बटाटा भजी बनवतं आहे, कांदा भजी बनवतं आहे। पण आपण काहीतरी वेगळं बनवायचं आहे। आपण बनवत आहोत मस्त असे चमचमीत ब्रेड रोल। मुलांनासुद्धा आवडतात आणि पोटभरसुद्धा होतात। तर हे ब्रेड रोल कसे बनवायचे आणि यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूयाच। तर इथे मी काही मसाले घेतलेले, त्यामध्ये धणे, बडीशेप, जिरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। नंतर 2-3 आपण इथे मिरे, 2 लवंगा, दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतले, अगदी 2 चमचे। त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली का त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालायचा आहे। ही मस्त चुरचुरीत अशी फोडणी आपण ह्या भाजीला देणार आहोत, जी भाजी आपण ब्रेड रोलमध्ये भरणार आहोत। तर जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला आपण इथे घालायचा आहे आणि मस्त असा परतवून घ्यायचा आहे। त्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे इतकं छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। अगदी अर्धा मिनिटामध्ये हा मसाला छान परतवून होतो। आता आपण ह्यामध्ये हळद घालायची आहे। आता जर तुम्हाला इथे लाल तिखटाचा वापर करायचा असेल तर तुम्ही इथे मिरची स्किप करायची आहे आणि त्याऐवजी तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता। आणि आपण इथे जो मटार आहे तो मटार थोडासा ब्लांच करून घेतलेला आहे। ब्लांच केलेला मटार आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि मस्त असं छान परतवून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला हे कुस्करून घ्यायचं आहे बघा, असं अगदी त्याची पेस्ट नाही बनवायची, तर थोडं थोडं आपण बॉईल करून घेतलेलं असल्यामुळे आपल्याला हे म्हणजे मिक्स करायला खूप जास्त त्रास होत नाही। आता इथे मी 3 बटाटे मस्त असे उकडून स्मॅश करून घेतलेत। आपल्याला ते किसून वगैरे नाही घ्यायचे, फक्त आपल्याला त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत। भरपूर अशी कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे। मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी आपण ही भाजी बनवलेली आहे। आता चवीपुरतं मीठ घालून मस्त असं परतवून घ्यायचं आहे। तर छान परतवायचं आहे। मस्त कोथिंबीर, मसाले या बटाट्याला छान असे लागले पाहिजे। तर मगाशी मी मीठ घातलं नव्हतं, आता मी ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते। अगदी चवीपुरतं मीठ घालून मस्त असं परतवून घेणार आहोत आपण। मस्त परतवून घेतली ना भाजी का तिची चव जी आहे ना ती अगदी दुपटीने वाढते, खूप छान लागते आणि ब्रेड रोलमध्ये ही भाजी खूपच सुंदर लागते। मस्त असं परतवून घेऊया आपण आणि आपण थोडेसे अख्खे गरम मसाले इथे वापरल्यामुळे ना दुसरा मसाला घालण्याची काही एक गरज पडत नाही आपल्याला। ह्या मसाल्यांमध्येच ही भाजी जी आहे ती अगदी सुंदर आणि चमचमीत अशी बनते। मस्त परतवून घेतलं का झालं आणि थंड करून घ्यायचं आहे। तर आपली ही भाजी झालेली आहे आणि ही आपण थंड करून घ्यायची आहे। भाजी थंड होते तोपर्यंत आपण इथे काय केलं आहे, 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि मैद्याची आपण इथे स्लेरी बनवून घेणार आहोत। तर अगदी पातळसर अशी ही स्लेरी बनवून घ्यायची। आपल्याला खूप जास्त अगदी घट्ट बेसन पिठासारखी वगैरे बनवायची नाही आहे, तर अगदी पाणी झालं पाहिजे इतकं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्या गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशी ही स्लेरी बनवून घ्यायची आहे। एकदम पातळ स्लेरी बनवायची आहे आपल्याला। फक्त तो जे ब्रेड क्रम्स आपण काय केलेले आहेत, ब्रेडच्या कडा काढून ब्रेडच्या आहेत आणि त्या कडा आहेत ना मिक्सरमधनं फिरवून घेतल्या आहेत आणि त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहे आणि ते ब्रेड क्रम्स जे आहेत ते आपल्या ह्या ब्रेडला व्यवस्थित असे चिटकावे म्हणून आपण ही स्लेरी बनवून घेत आहोत। तर आता इथे मैद्याची स्लेरी बनवून घेतली आणि अगदी लिंबा एवढा गोळा घेऊन अशा पद्धतीने थोडासा ओव्हल शेपमध्ये आपण ह्याची जशी टिक्की बनवून घेऊया, म्हणजे आपल्याला ब्रेडमध्ये भाजी भरायला त्रास होत नाही। तर अशा पद्धतीने हे बघा आपण अशी टिक्की बनवून घ्यायच्या आहेत। एक 4-5 टिक्क्या मी बनवून घेते आणि नंतर आपण ह्या ब्रेडमध्ये ही टिक्की भरून मैद्याच्या स्लेरीमध्ये बुडवून नंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायची आहे। एकदम मस्त अशी ही रेसिपी तयार होते। काय होतं माहिती का, ही जी स्टेप आहे ना, ही जी आपण मैद्याच्या स्लेरीमध्ये कोट करून नंतर आपण जी ब्रेड क्रम्समध्ये कोट करणार आहे ना, त्याने काय होतं की जी ब्रेड आहे ना ते
जे तेल ओढून घेतं, खेचून घेतं ते घेत नाही. आपण जर डायरेक्ट आपण जर तळायला गेलो ना, तर जो ब्रेड असतो ना, तो तेल खूप जास्त शोषून घेतो. पण जर आपण अशा पद्धतीने ब्रेड क्रम्समध्ये घोळवून, म्हणजे आधी आपण काय करायचं आहे, ब्रेड आहे ना ते पाण्याने भिजवून घ्यायचे थोडे थोडे, अगदी पाण्यात बुडवायचे नाही, नाहीतर काय होतं त्याचा लगदा होऊन जातो. तर आपण अगदी पाण्यामध्ये असे बुडवून घेतलेले आहेत थोडेसे असं. नंतर आपण जी टिक्की बनवली ती टिक्की ह्यावर ठेवायची आहे आणि अगदी हलक्या हाताने दाबून आपण ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. ओव्हल शेपमध्ये मस्त सिलेंडर शेप आपण याला द्यायचा आहे. आता जरी तुम्हाला हे ओबडधोबड वाटत असेल किंवा काही वाटत असेल, पण तसं नाही. हे जेव्हा आपण फ्राय करू ना तेव्हा हे अगदी सुंदर दिसतात. तर आता हे सगळे मी अशा पद्धतीने पाण्यात थोडेसं ब्रेड आपण हे करून पाण्याने असा शिंतोडे मारायचे पाण्याचे, छान पाण्याचा हात घेऊन मध्ये आपण जी टिक्की बनवली ती ठेवायची आहे आणि चारी बाजूने बंद करून आपल्याला हे ब्रेडला शेप देऊन घ्यायचा आहे. खूप छान हे ब्रेड रोल तयार होतात. आणि जी मैद्याच्या स्लेरीची जी स्टेप आहे ती केली तर अजिबात हे ब्रेड रोल तेलकट होत नाही आणि मस्त असे खुसखुशीत छान अशी मस्त हे ब्रेड रोल तयार होतात. आता आपण जे ब्रेड रोल्स बनवलेले आहेत ते मैद्याच्या स्लेरीमध्ये बुडवून घ्यायचे आणि आता आपण हा ब्रेड रोल उचलायचा आणि हा आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचा. जे आपण ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत त्या कडांचाच मी इथे मिक्सरमध्ये फिरवून हे ब्रेड क्रम्स बनवलेले आहे. तुम्हाला अगदी डीमार्टमध्ये वगैरे सुद्धा ब्रेड क्रम्स रेडीमेडसुद्धा मिळतात. पण जर आपल्याकडे उपलब्ध आहे, आपल्याला इथे आपण जे कडा काढला आहे त्याचे ब्रेड क्रम्स बनवू शकतो आहे, तर आपल्याला विकत आणायची काही एक गरज नाही. आपण अशा पद्धतीने हे ब्रेड क्रम्स आपण असे लावून घ्यायचे आहे. आता अजून एक म्हणजे जर तुम्हाला इथे ब्रेड क्रम्सचा वापर करायचा नसेल तर तुम्ही जी भाजकी शेव असते ना किंवा न भाजलेली शेव ज्याची आपण खीर बनवतो तीसुद्धा आपण इथे वापरू शकतो. त्याचे थोडेसं क्रम्स बनवायचे, त्याचे तुकडे करून घ्यायचे हाताने असं कुस्करून आणि ते सुद्धा आपण इथे जरी त्याच्यामध्ये जरी घोळवून जरी घेतले ना हे ब्रेड क्रम्स नाही सॉरी जे हे ब्रेड रोल तरीसुद्धा चालेल. तर अशा आपण इथे व्हेरिएशन करू शकतो. तर आता मी हे सगळे जे 5 बनवलेले आहेत ते 5ही मी इथे मस्त तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे, गॅस मंद केलेला आहे आणि एक एक ब्रेड क्रम्स आपण यामध्ये ब्रेड रोल आपण यामध्ये सोडून घेणार आहोत. अगदी आपल्याला खूप जास्त अगदी मंद गॅसवर वगैरे तळायची गरज नाही. थोडासा गॅस मोठा करून मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आता बराच वेळ झाला मी हे तेल तापत ठेवलेलं असल्यामुळे तेल खूप जास्त तापलं आहे, त्यामुळे मी त्याला खूप जास्त ताव आहे त्यामुळे मी गॅस अगदी मंद करून टाकलेला आहे. पण अगदी मीडियम हाय फ्लेमवर तुम्ही हे ब्रेड रोल आहेत ते तळून घेऊ शकता. अगदी मस्त आणि अगदी लहान मुलांच्या बड्डे पार्टीला वगैरे सुद्धा तुम्ही हे ब्रेड रोल ठेवू शकता आणि घरच्या घरी होऊ शकतं आणि पटकन होतं. शिवाय जास्त तेलकट होत नाही जर तुम्ही मैद्याच्या स्लेरीची इथे स्टेप वापरली तर. अजिबात तेलकट हे ब्रेड रोल होत नाही, खूप छान असे तयार होतात आणि छान मीडियम हाय फ्लेमवर हे सगळे व्यवस्थित असे दोन्ही तिन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे. गोल फिरवून खूप छान असे तयार होतात. गोल्डन रंग आला का आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. हे बघा आता ह्याला छान असा गोल्डन रंग आलेला आहे. आता आपण हे एक एक करून काढून घेऊया. बघा किती सुंदर आणि मस्त असे हे ब्रेड रोल तयार झालेले आहे. मगाशी असं वाटलं होतं की आकार एकदम हे झाला आहे, पण नाही, अगदी छान आणि मस्त असे हे ब्रेड रोल तयार होतात. अगदी तुम्ही मुलांच्या पार्टीसाठी किंवा अगदी बिशी पार्टीसाठी आपल्या जर तुम्हाला बिशी फोडताना काय म्हणजे आपण करतो असं जे लेडीज येतात त्यांना आपण नाश्ता वगैरे देतो त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे ब्रेड रोल बनवू शकता. अगदी छान पटकन होतात आणि तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये एका पेपर बॅगमध्ये किंवा पॉलिथिनमध्ये ठेवू शकता आणि नंतर आयत्या वेळेला तळू शकता. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.